नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। चाकणमध्ये अनेक ठिकाणी उघडपणे दारू विक्रीसह अवैध धंद्यांचे स्तोम माजले आहे। याबाबतचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने अवैध धंद्यांचा विषय चव्हाट्यावर आला आहे। चाकण शहर आणि महाळुंगे औद्योगिक परिसरात अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला आहे। चाकणमध्ये पुणे नाशिक महामार्गावर तळेगाव चौक भागात अंदर बाहेर खेळ आणि मटका खुलेआम सुरू असून तत्काळ हे धंदे बंद करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते कुशल जाधव यांनी केली आहे। खेड तालुक्यात पावसाचा जोर चांगलाच वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। या पावसामुळे खेड तालुक्यात सोमवारी 8 जुलै रोजी अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं होतं। अनेक ठिकाणी रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आल्याचं पाहायला मिळालं। तहसील कार्यालयातील गर्दी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या घोषणेनंतर प्रचंड वाढली आहे। तहसील कार्यालयात पाय ठेवायला जागा नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। एका कुटुंबातील एकाच महिलेला लाडकी बहीण लाभ भेटणार असल्याचं जाहीर झाल्यानंतर महिलांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे। दरम्यान प्रशासनाने बाकी कामे करण्यासाठी नकार देऊन लाडकी बहीण योजना कामात व्यस्त असल्याचा कांगावा सुरू केला आहे। तहसील कार्यालयात सुरू असलेल्या गोंधळाच्या निमित्ताने पुन्हा एकदा तहसील कार्यालय प्रशस्त जागेत कधी होणार हा प्रश्न उपस्थित होतो आहे। पुणे येथे मनोज जरांगे पाटील यांच्या विराट सभेची नियोजन बैठक संपन्न झाली। हजारो मराठा बांधव या बैठकीला उपस्थित होते। लवकरच रेसकोर्स मैदान या ठिकाणी विराट सभा संपन्न होणार असल्याची माहिती खेड पंचायत समितीचे माजी सभापती अंकुश राक्षे यांनी दिली। आपण म्हटलं नाही पाहिजे की माझ्या तालुक्यात सभा नाही, शहरामध्ये सभा आहे। तुम्ही असं म्हणू नका, जेवढी ताकद तुम्ही तुमच्या तालुक्यात लावाल तेवढीच ताकद पुणे जिल्ह्याच्या सभेसाठी तुम्ही सर्वांनी लावली पाहिजे। खेड तालुका शिवसेना संघटना बांधणी तसेच आगामी निवडणुकीच्या निमित्तानं शिवसेना जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर जनसंपर्क कार्यालय या ठिकाणी बैठक संपन्न झाली। बैठकीला शिवसेना सचिव संजय म्हशीलकर, संपर्क प्रमुख इरफान सय्यद, युवा नेते नितीन गोरे, जिल्हा प्रमुख भगवान पोखरकर, तालुका प्रमुख राजेश चवळेकर आदी उपस्थित होते। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे यांचा आळंदीहून निघालेल्या पालखी सोहळ्यात खेड तालुक्यातील तरुण तरुणींचा युवा जोश पाहावयास मिळाला। खेड तालुक्यातून यंदा जास्तीत जास्त तरुणांनी आणि तरुणींनी सहभाग घेतल्याचं दिसून येत आहे। मेदनकरवाडी येथील सामाजिक कार्यकर्ती तरुणी सृष्टी मेदनकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी पायी वारीत सहभागी होत वारकऱ्यांना पाणी आणि फराळाचे वाटप केले। चाकण एमआयडीसी मधील उद्योजकांची संघटना फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीज यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे चाकण एमआयडीसी मध्ये मेट्रो कनेक्टिव्हिटी देण्याची मागणी केली आहे। नाशिक फाटा ते चाकण आणि निगडी ते चाकण एमआयडीसी टप्पा क्रमांक 2 हा भाग मेट्रोने जोडण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना करण्यात आली असल्याची माहिती संघटनेचे सचिव दिलीप बटवाल यांनी दिली। राजगुरुनगर नगर परिषद 2014 साली स्थापन झाली, परंतु शासनाने किमान वेतन कर्मचाऱ्यांना अद्याप लागू केलेले नाही। यासाठी कामगारांनी कायदेशीर लढा सुरू केला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या राजगुरुनगर युवक शहर अध्यक्षपदी तन्मय पाचारणे यांची निवड झाली। नुकतेच त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले। खेड तालुक्यातील ग्रामीण भागात वारंवार बिबट्यांचे दर्शन होत आहे। चाकणजवळील कडाचीवाडी भागात बिबट्याने दर्शन दिल्याचं स्थानिकांनी कळवलं आहे। वन विभाग मात्र या प्रकारांमध्ये फारसे गांभीर्याने पाहत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत। माझी वसुंधरा अभियान, चाकण नगर परिषद व श्री चक्रेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य वृक्ष लागवड देवस्थान जागेत करण्यात आली।
खेड तालुक्यातील मुख्यालय असलेल्या तहसील कार्यालय आणि मोजणी कार्यालयाच्या परिसरात येताना घाण आणि दुर्गंधीचा व खड्ड्यात साचणाऱ्या पाण्याचा सामना नागरिकांना करावा लागतोय। सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे। माझी वसुंधरा अभियान व स्वच्छ भारत मिशन प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे असे चित्र रंगवणाऱ्या राजगुरुनगर नगर परिषदेला मात्र प्रत्यक्षात शासकीय आवारात स्वच्छता करण्यात अपयश येत आहे। राजगुरुनगर शहरात घनकचरा व्यवस्थापन व साफसफाई यांकडे दुर्लक्ष होत आहे। न्यायालय आवारात येणाऱ्या वकील आणि पक्षकार लोकांना त्रास होतो आहे। या भागातील रस्त्यांची कामे देखील अत्यंत सुमार दर्जाची झाल्याची बाब प्रकर्षाने समोर येत आहे। महाळुंगे MIDC रस्त्यावर प्रचंड वाहतूक होत आहे। तळेगाव ते शिक्रापूर रस्ता अरुंद असल्याने वाहतूक कोंडी होत असून सदर रस्ता कधी चौपदरीकरण होणार असा सवाल कामगार आणि उद्योजक विचारत आहेत। शिरूरचे नवनिर्वाचित खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी तातडीने लक्ष घालून हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे। निघोजे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी छाया बाबासाहेब येळवंडे यांची बिनविरोध निवड झाली। माजी उपसरपंच इंदिरा फडके यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता। रिक्त पदाच्या निवडीसाठी सरपंच सुनीता येळवंडे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली। छाया येळवंडे यांचा एकमेव अर्ज आल्याने उपसरपंचपदी त्यांची बिनविरोध निवड झाली। खेड तालुक्यातील धामणे ते करंज विहिरे दरम्यानच्या रस्त्याची अशी चाळण झाली आहे। त्यातून प्रवास करताना नागरिकांना जीव मुठीत धरून दुचाकी वाहने चालवावी लागतात। त्यातच रस्त्याच्या कडेने काही भागात मुरुम टाकण्यात आल्याने रस्त्यावर परिणामी चिखल झाला आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे सपशेल दुर्लक्ष होत आहे। बारामतीमध्ये MIDCचे नवीन प्रादेशिक कार्यालय स्थापन करून बारामती परिसरातील उद्योजकांना पुण्याऐवजी बारामतीतच स्थानिक पातळीवरच सेवा सुविधा देण्यात येणार आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पाठपुराव्याने बारामतीसह राज्यात 60 ठिकाणी MIDCचे प्रादेशिक कार्यालय स्थापन करण्याचे आदेश काढण्यात आलेले आहेत। वाहन उद्योगाची पंढरी असा लौकिक असलेल्या चाकण MIDCमध्येही एकही शासकीय कार्यालय नसल्याने सर्व कामे करण्यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवडला प्रचंड कोंडीतून वाट काढत जावं लागत असताना बारामतीसाठी वेगळा न्याय देणाऱ्या शासनाच्या बाबत चाकणमधील उद्योग वर्तुळातून नाराजी व्यक्त होत आहे। उद्योजकांना भूखंड मागणी अर्ज करणे, भूखंडाचे वाटप करून घेणे, भूखंडाचा ताबा घेणे, मुदतवाढ घेणे, भूखंड हस्तांतर करणे, विभाजन करणे, एकत्रीकरण करणे, बँक कर्जासाठी त्रिपक्षीय करार करणे, वारस नोंद करणे, नावात बदल करणे, उद्योग स्वरूपात बदल करणे अशा असंख्य कामासाठी पुण्यातील MIDCच्या प्रादेशिक कार्यालयात चाकणमधून जावे लागते। या उलट बारामतीत प्रादेशिक कार्यालय झाल्याने यातून आता त्यांची सुटका होणार आहे। पुणे प्रादेशिक कार्यालयावरती बारामतीसह हिंजवडी, चाकण, रांजणगाव, जेजुरी, इंदापूर आणि कुरकुंभ आदी औद्योगिक क्षेत्रांच्या कामाचा प्रचंड बोजा आहे। चाकण MIDC मधील कारखानदारांना बहुमोल वेळ व पैसा वाया जाऊन नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय। बजाज ऑटोनं पुण्यामध्ये जगातली पहिली CNG बाईक लॉन्च केली आहे। फ्रीडम 125 नावाच्या या बाईकची किंमत 95,000 रुपयापासून सुरू होतीये। ही बाईक पेट्रोल आणि CNG अशा दोन्ही इंधनावरती चालणारी आहे। चाकण येथील प्रकल्पात याचे बहुतांश उत्पादन होण्याची शक्यता आहे। CNG मुळे प्रदूषण कमी होण्यासोबतच इंधनाचा खर्चही कमी होईल। एकीकडे या बाईकचं सगळीकडे कौतुक होत आहे, पण CNG बाईकचा स्फोट झाला तर काय होईल असा सवालही उपस्थित केला जातोय। पण बजाजनं याबद्दलची खबरदारी आधीच घेतलेली आहे। बजाजनं या बाईकची क्रॅश टेस्ट केलेली आहे। यामध्ये एक 10 चाकांचा भला मोठा ट्रक बाईकवरती चालवलाय। ज्या ठिकाणी सिलेंडर ठेवले त्याच्यावरून ट्रक नेण्यात आला। CNG सिलेंडरला काहीच झालं नाही, सिलेंडर लिंक सुद्धा झाला नाही, पण या टेस्टमध्ये बाईकचा चक्काचूर झालाय। बजाज फ्रीडम बाईकमध्ये पेट्रोल टँक आणि CNG सिलेंडर आहे। पेट्रोल टाकीची क्षमता 2 लिटर आणि CNG सिलेंडरची क्षमता 2 किलो आहे। 2 किलो CNGचा वापर करून 200 किलोमीटरपेक्षा जास्त रेंज मिळणार आहे। पेट्रोल मोडमध्ये फ्रीडम बाईक 2 लिटर ईंधनाचा वापर करून 130 किलोमीटरपेक्षा जास्त धावणार आहे। भैया ये है दुनिया की पहली CNG बाइक, बजाज ने से आज लॉन्च किया है। क्या नाम है इसका? इसका नाम है फ्रीडम।
यहाँ पे आपको बैजिंग मिल जाएगी फ्रीडम की, बजाज फ्रीडम। तो कितने सीसी का इंजन है इसमें? इसमें आपको मिलने वाला है 125 सीसी का इंजन, 9.7 PS की पावर और 9.5 न्यूटन मीटर टॉर्क। बट सीएनजी है तो इसमें सीएनजी तो कहीं दिख नहीं रही मुझे। टैंक सीएनजी आपको दिखने वाली है यहाँ पर, ये देखिए सीट के नीचे। तो ये लगा हुआ है यहाँ पर सीएनजी टैंक। कितने केजी का सीएनजी है? ये आपको मिलेगा 2 kg का, 2 kg का सीएनजी टैंक और 2 लीटर का पेट्रोल टैंक। तो 4 लीटर 4 किलो मतलब 2 किलो 2 लीटर उसमें कितनी चलेगी? उसमें ये चलेगी 330 किलोमीटर। 330 किलोमीटर। और सीएनजी डलेगी कहाँ से? इसमें तो कोई उसका हुक भी नहीं दिखाई दे रहा। सीएनजी डलेगी आपको यहाँ से, आप यहाँ देखो। तो पेट्रोल डलेगा ना? पेट्रोल भी डलेगा यहाँ से, ये सीएनजी भी डलेगी। ये इसका यहाँ पर ऑप्शन दिया है इसमें। अच्छा, फुल डिजिटल स्पीडो कंसोल है? नो, ये है LCD है, तो डिजिटल ही होगा ना? हाँ, डिजिटल। ऐसा है। साथ में यहाँ पर आपको USB चार्जर, USB चार्जिंग भी दी है। ठीक है जी। यहाँ से आप स्विच कर सकते हो। पेट्रोल में चलानी है पेट्रोल में, CNG में चलानी है CNG में। अच्छा। तो यहाँ से आप स्विच कर सकते हो। और सीट कुछ अलग लग रही है इसकी। सीट है इसकी काफ़ी बड़ी है, आराम से 3 से 4 लोग बैठ के आएंगे। और एक आदमी सो भी सकता है। सही बात। पेड़ के नीचे खड़ी करके? पेड़ के नीचे खड़ी करके। तो कुछ ऐसी है ये बाइक। कीमत है 95,000 रुपये से लेकर 1,10,000 रुपये तक। 3 वेरिएंट के साथ आप इसे खरीद सकते हैं। खेड तालुक्यातील वाफगाव या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले। रासे तालुका खेड या ठिकाणी कार्यरत असलेल्या पद्मभूषण वसंतदादा पाटील कृषी महाविद्यालय आंबे येथील कृषी कन्या यांच्याकडून कृषी दिन कालावधीमध्ये विविध कार्यक्रम साजरे करण्यात आले। आषाढी वारीनिमित्त खेड तालुक्यातील चिंबळी आणि बाकीबुद्रुक येथील गारगोटे शिवार व अन्य विविध जिल्हा परिषद प्रशालांमध्ये पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता, त्यावर थोडक्यात नजर टाकूयात। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज।